नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात जेव्हा खूप अडचण येते, मन निराश होतं आणि वाटतं की आता मार्ग उरलेला नाही, तेव्हा स्वामीचं एकच वाक्य आपल्याला आधार देतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपले स्वामी फक्त पाठीशी उभे राहत नाहीत, तर आपल्याला सुखाने कसं जगायचं त्याचा मार्गही दाखवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींनी सांगितलेले असे 10 सोपे नियम पाहणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर होतील. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. नियम 1, कष्टाचा पर्याय नाही. आळस सोडा. स्वामी म्हणतात, आळस सोडा, हातपाय हलवा, आळशी बनू नका, प्रामाणिकपणे कष्ट करा, हे आपले कर्तव्य आहे. तुम्ही तुमचे प्रयत्न करा, फळ देणं स्वामीवर सोडून द्या. नियम 2, मनातील भीती काढून टाका. मनात भीती असेल तर प्रगती कशी होणार? जेव्हा स्वामी सारखा पाठीराखा सोबत आहे, तेव्हा जगातील कोणत्याही संकटाला घाबरण्याची गरज नाही. नियम 3, गर्विष्ठ बनू नका. अहंकार सोडा. मी केलं, माझ्यामुळं झालं, हा अहंकार माणसाचा नाश करतो. जे काही चांगलं घडतंय स्वामीच्या इच्छेने होतंय, हा भाव मनात ठेवा. नियम 4, कोणाचाही द्वेष किंवा निंदा करू नका. दुसऱ्याचे चांगले चालले म्हणून जळू नका. कोणाबद्दलही मार्गे वाईट बोलू नका. प्रत्येकामध्ये स्वामीचा अंश पाहण्याचा प्रयत्न करा. नियम 5, कष्टाची भाकर खा. इमानदारीने जगा. स्वामी म्हणतात, इमानदारीने जगा. कोणाला फसवून किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीच टिकत नाही. कष्ट करून मिळवलेले पिठलं भाकरी ही जी तृप्ती देते, ती 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळत नाही. नियम 6, वाईट वेळेत धीर धरा, सबुरी ठेवा, संयम ठेवा. दिवस सारखे नसतात. आज सुख आहे, उद्या दुःख येईल. संकटाच्या काळात डगमगून न जाता स्वामीच्या नामाचा आश्रय घ्या. वाईट वेळही निघून जाईल. नियम 7, भुकेल्यांना अन्न द्या, दानधर्म करा. स्वामींना अन्नदान खूप प्रिय आहे. आपल्या दारात केलेले कोणत्याही गरजूला किंवा मुक्या प्राण्याला कधीही रिकाम्या पोटी परत जाऊ देऊ नका. नियम 8, भोंदूगिरीला बळी पडू नका. कोणताही थाटमाट किंवा मोठे सोहळे लागत नाहीत. ते फक्त खऱ्या भक्तीचे आणि भुकेले आहेत. उगीच कुठेही पैसे देऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. नंबर 9, आधी आपल्या संसाराला सांभाळा. परमार्थ करायचा म्हणून घरदार सोडून जाण्याची गरज नाही. आपल्या आईवडिलांना, कुटुंबाला सुखी ठेवणे आणि आपली जबाबदारी आहे पार पडणे, ही स्वामीची खरी सेवा आहे. नियम 10, अखंड नामस्मरण करा. घरकाम करताना, प्रवास करताना किंवा फावल्या वेळात मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. यामुळे मनाला अफाट शांती आणि ताकद मिळेल. तर मित्रांनो, हे होते स्वामीचे 10 सोपे नियम. नियम फक्त ऐकण्यासाठी नसून आपल्या रोजच्या आयुष्यात आणण्यासाठी आहेत. उद्यापासून यातला एक जरी नियम तुम्ही पाळायला सुरुवात केली तरी तुमच्या आयुष्यात खूप चांगला बदल होईल. तुम्हाला स्वामीचा कोणताही नियम सर्वात जास्त पडला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका, अत्यंत प्रेमाने बोला, श्री स्वामी समर्थ.